लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुक या देवा, यावरी न करावा अवेर. सहज लिळे उदकी वया, तुम्ही रक्षिलिया निज सत्ते. अहो स्वामी तुक या देवा, यावरी न करावा अवेर. निळामणे धराला हाती, तरी जालमती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. निर्वैर होणे साधनाचे मूळ, निर्वैर होणे साधनाचे मूळ. येरते विल्हाळ सांडी मांडी, येरते विल्हाळ सांडी मांडी. नाही साहो येत सोंग संपादणी, नाही साहो येत, नाही साहो येत सोंग संपादणी. निवडे अवसानी शुद्धा शुद्ध. त्याग नाव तरी निर्विषय वासना, त्याग नाव तरी निर्विषय वासना. कार्यकारणा पुरता विधी, नाही साहो येत सोंग संपादणी. निवडे अवसानी शुद्धा शुद्ध. तुका म्हणे राहे चिंतनी आवडी, तुका म्हणे राहे चिंतनी आवडी. येणे नावे जोडी सत्यत्वेसी, तुका म्हणे राहे चिंतनी आवडी. येणे नावे जोडी सत्यत्वेसी. नाही चालो येत सोंग संपादणी, निवडे अवसानी शुद्धा शुद्ध. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतील क्रमाने आलेला 930 क्रमांकाचा अभंग असून 4 चरणांचा साधकाच्या मुखामध्ये अमृताची धार सोडणारा अभंग आहे. तुकाराम महाराजांचे विचार आहेत ते स्वतः जे बनले, स्वतःची जी अवस्था त्यांना प्राप्त झाली, त्याकरता त्यांनी जे साधनं केले, त्यांच्याकडून भगवंतानं घडवून घेतले, त्या साधनातून पुढच्या साधनेची योग्यता त्यांना जी जशी प्राप्त झाली, जशी जेव्हा प्राप्त झाली, त्यामुळे पुढची साधना प्राप्त होऊन जगापासून दूर जात भगवंतापर्यंत जवळ येत ते भगवत रूप ज्या पद्धतीनं झाले, अगदी त्या पद्धतीचा वारसा किंबहुना त्या पद्धतीचा आराखडा, त्या पद्धतीचं एक प्लॅनिंग तुकाराम महाराजांनी आपल्याकडून मांडलेलं आहे की हे तुम्ही असं करा म्हणजे जसं मी तसेच तुम्ही, काही फरक पडणार नाही. केवढी कृपा आहे, केवढा उपकार आहे, केवढा परोपकार आहे हा, अशी गोष्ट आहे. आणि काय आहे, सगळे आपल्या याच्यातले हे आहेत शब्द, पाठातले शब्द आहेत, परिचयातले आहेत, अर्थातले आहेत, आपण नेहमी वापरतो. निर्वैर होणे साधनांचे मूळ. आपल्याला मूळ माहिती, आपल्याला साधन माहिती, आपल्याला निर्वैरत्व माहिती आहे. हा माणूस कोणाशी वैर करत नाही आणि हा माणूस कोणाशी असं वैरच आहे, असे दोन्ही माणसं आपल्याला पाहायला मिळतात, अशी गोष्ट आहे. पण निर्वैर होणे हा जो मुद्दा आहे तुकाराम महाराजांचा, हा मुद्दा असा मध्य मुद्दा आहे. कारण याच्या पुढे काय निर्वैर होणाऱ्याला काय प्राप्त होतं, तो कुठपर्यंत जातो, भगवंत त्याला काय रिस्पॉन्स देतात, त्याला स्थिती काय प्राप्त होते पहिल्यापेक्षा. आणि निर्वैर होणं किती अवघड आहे या जगात, आणि ते कसं होता येतं, म्हणजे निर्वैर कसं होता येतं, काय करून निर्वैर होता येतं याचंही वर्णन आहे. आणि निर्वैर होण्यानंतर काय होतं याचंही वर्णन आहे. याचा अर्थ असा की काय करावं, साधना करावी पण निर्वैर व्हावं. काय करावं सांगतो आपल्याला महाराज, सांगणार आहेत. महाराजांच्या शब्दातच आपल्यापुढे ठेवणार आहे की काय केलं म्हणजे निर्वैर होता येतं. याकरता जर आपली सगळी दृष्टी आपण वळवली, सगळा आपला कॅमेरा, आपला फ्लॅश जर त्याच्याकडे वळवला, ज्याप्रमाणे 10 माणसं फोटो काढायला उभे आहेत, पण त्यातली मुख्य जी उत्सव मूर्ती असते त्याच्यावर जसं केंद्र असतं, जसं अनेक माणसं असतात, पण एखाद्याला जर टिपायचं असलं शार्प शूटरला, तर ते जसं त्याच्यावर लक्ष असतं, त्याप्रमाणे सगळी साधनं करताना, सगळं जीवन जगताना, सगळे बारकावे वापरताना, सगळी कर्तव्याची कामं करताना, सगळे महत्त्वाचे अमहत्त्वाचा विचार करताना
जर आपण याच्यावर त्या ठिकाणी केंद्रित केलं आपलं लक्ष निर्वैर होण्यावर, आणि ते कशाला होत आहे त्याच्या लिंक आपल्याकडे घेऊन त्याच्यावर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर निश्चितपणे आपल्याला निर्वैर होता येतं. एक. दुसरी गोष्ट, निर्वैर होऊन भगवंताची भक्ती करीत राहायला तर पुढे काही करायची आवश्यकता नसते. पुढे सहजच होतं. पुढं फक्त काय होणार आहे एवढंच लक्षात घ्यायचं. व्यापक अवस्था येणार आहे, परमात्मा हृदयाशी लावणार आहे, त्याच्या हृदयात आपण, आपल्या हृदयात तो होणार आहे, माया 7 समुद्राच्या पलीकडे जाणार आहे, विकाराचा स्पर्श होणार नाही आहे, जन्ममरणाचं गर्भवासाचं दुःख अजिबातच अशा प्रकारचं नाही, कधीच नाही, काळाचा चपेट नाही, दुःखाचं स्वप्नसुद्धा नाही, आणि सुखाला पालावार नाही. हे सगळं त्याच्यामुळे होणार आहे, तर ते केलं पाहिजे. तर एक 3-4 गोष्टी आपल्याला सांगेन की सतत हे लक्षात ठेवायचं. निर्वैर झाल्याने काय मिळतं? तर निर्वैर झाल्यानं सगळंच मिळतं, आणि निर्वैर झाल्याने जे मिळत नाही, ते जे मिळतं ते कशानंच मिळत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. निर्वैर झालं, निर्वैर होणं म्हणजे काय हे लक्षात ठेवायचं. निर्वैर होणं म्हणजे कोणाच्या विषयी आपल्या मनात दुर्भाव नसला पाहिजे, मत्सर नसला पाहिजे. तो कसाही वागला तरी आपल्या मनात त्याच्याविषयी वाईट काहीच न आलं पाहिजे. आणि हे सगळं देवरूप आहे हे समजल्याशिवाय येत नसतं. निर्वैर होणं. निर्वैर होण्याकरता साधनं काय आहेत की आपण आत्ता पाहूया. आणि चौथी गोष्ट आहे, निर्वैर होणं जर इतकं महत्त्वाचं आहे तर वैर निर्माण करणं, वैर चालवणं, दावा चालवणं, कोर्टात केसेस चालवणं, पार्टी तयार करणं, एकमेकाचा खून मारामारी करण्याचे प्रसंग आणणं, दुसऱ्याच्याबद्दल आपल्या मनात वैर येणं हे आपल्याला किती घातक आहे हे निर्वैर होणे याचे निगेटिव्ह पद्धतीनं चिंतन करता येतं आपल्याला. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, मी मानेन असं. निर्वैर होणं काय नंतर समजून घ्या. निर्वैर झाल्यावर काय केलं ते काय होत असतं ते होतच असतं. निर्वैर होण्याकरता काय करावं तेही समजून घ्यावं, पण त्याच्या आधी वैर करणं आपल्याला किती घातक आहे हे जर माणसाच्या लक्षात आलं तर वैर कमी व्हायला सुरुवात होईल, आणि निर्वैर होण्याची प्रक्रिया, निर्वैर होण्याचं प्रोसिजर तिथूनच सुरू होईल. एक गोष्ट ही जीवनाच्या अंतिम कल्याणाच्या गाभ्याची गोष्ट आहे. अशी गोष्ट आहे, गाभ्याची गोष्ट आहे. म्हणून साधूचं साधुत्व पहिल्यांदा जगात जे प्रगट होतं ते निर्वैरत्वानं होतं. की अरे मंबाजीनं मारावं, तुकाराम महाराजांनी काहीच करू नये, काय मेलेल्या आईचं दूध पिलं ते काय, ते त्यांना कसं काही वाटलं नाही. पण वैर करणं किती घातक आहे हे जगाला समजत नाही. मग आपल्याला समजू नये का? आपण जर श्रवण करतो तर आपल्याला समजलं पाहिजे की दुसऱ्याच्या शरीराला, दुसऱ्याच्या वाणीला, दुसऱ्याच्या मनाला काही करून क्लेश न देणं हे निर्वैर होणं त्याच्या पुढचं आहे. पण वैर न करणं, हे वैर न करणं म्हणजेच निर्वैर होणं असं नाही आहे. तर वैर न करणं हे आधी प्रयत्नानं करावं लागतं, आणि मग स्वाभाविकपणे आपल्याला निर्वैर होता येतं. त्याला काय करावं लागतं? गीता ज्ञानेश्वरी याबद्दल बोलते. निर्वैरच सर्वभूतेषु यस्स मामेति पांडव. सर्व भूतांच्या ठिकाणी अर्जुना जो निर्वैर होतो तोच माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. सुटसुटीत निर्वैर सर्वभूतेषु यस्स मामेति पांडव, तो मला येतो, माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. कोणाशीच तो वैर करीत नाही, तो सगळ्यांशी निर्वैर होतो. अशी गोष्ट आहे. आणि मग त्याचा परिणाम मग जगाला निर्वैर होणं झालेला महात्मा कसा आहे ना, काही आघात त्याला करून त्याचं निर्वैरत्व पाहून याला उपरती होते, मग दुसऱ्याला उपरती होते, आणि दुसरे लोक निर्वैर होतात त्याच्यापासून. त्याचं वैर करायचं सोडून देतात आणि कोणाचंच वैर करायचं सोडून देतात. इतकी पॉवर त्याला इकडे येते. अशी गोष्ट आहे. तर निर्वैर होणारा माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो असं भगवान म्हणतात. आणि हा मला वाटतं 11व्या अध्यायाचा शेवटी आलेला विषय आहे बरं का, शेवटी विषय. तर भगवान विषय असं सांगत होते तिथे
की अर्जुनाला जे विश्वरूप दाखवलं तो घाबरला, आता हे पुरे करा म्हणाला, सगळा विषय आपल्याला माहीत असेल, आपण वाचत असाल तर सगळं झालं. आणि भगवंतानं सांगितलं की अरे तुला जे विश्वरूप दाखवलं ते ब्रह्मादिकालाही पाहण्याची योग्यता नाही आहे, शंकरांनाही मिळत नाही, सनकादिकांनाही मिळत नाही. ते मी तुला दाखवलं. मी कुणाला दाखवतो? तर जो अशा प्रकारचा महात्मा आहे त्यालाच दाखवतो. या म्हणजे महत्त्वाची भूमिका काय आहे हे भगवंतानं शेवटी 11वा अध्यायाचा निचोड म्हणून, 11व्या अध्यायाचं रहस्य सर्वस्व म्हणून हा विषय सांगितलेला आहे. तर त्याच्यावर माऊली अशा प्रकारचं चपकलपणे बोलते. जो मजची एका लागी करणे वाहत असे अंगी, जया मी वाचवणी जगी गोमटे नाही. दृष्टादृष्ट सकळ जयाचे मीची केवळ, जया जिणे याचे फळ, जिणे याचे फळ मजची नाव ठेविले. मग भूते हे भाष विसरला, जे दिठी मीची आहे सुदला. म्हणून निर्वैर झाला सर्वत्र भजे. ऐसा जो भक्त होय, जयाचे त्रिधातुक हे जै जाय, तै मीचे होऊन ठाये पांडवा. ह्या 4 ओव्या संपूर्ण जीवनाच्या, संपूर्ण आयुष्याच्या साधनेला पर्याप्त आहे, पुरेशा आहे. 4 ओव्या. तर श्लोकात सांगितलंय मत्कर्म कृन मत्परमः. बरं का, मत्कर्म कृन म्हणजे काय? जो माझ्याच करता कर्मे करतो, स्वतःच्या भोगा करता करत नाही, सुखाच्या करता करत नाही, स्वर्गा करता करत नाही, वैकुंठा सुद्धा करत नाही, मोक्षा करता सुद्धा करत नाही, माझ्या करता करत. हे शरीर भगवंताने दिलंय, हे जग त्याने निर्माण केलंय, मला त्याच्याकडे येण्याकरता निर्माण करेल, मी माझ्याकरता कशाला घेऊ? हे त्याला देऊन टाक, त्याचं त्याला त्याचं. 13 तुझिको अर्पण. त्याला मत करून, मत्कर्म करून. आणि कशामुळं? तर मत्परमः, मत्कर्म करून, जो मजची एका लागी करणे वाहत असे अंगी. हे मत्करूंचं झालं, मत्कर्मकृत. आणि मत्परमा जया मी वाचवणी जगी गोमटे नाही. ज्याला मीच सर्वश्रेष्ठ वाटतो, माझ्यापेक्षा श्रेष्ठ त्याला दुसरं कोणीच वाटत नाही, त्याला स्वतः वाटत. एक विद्यार्थी दशक असल्यावर आमचे गुरुजी खूप मोठे आहेत, लहान असल्यावर माझी आई खूप मोठी आहे. आईचं मोठेपण, गुरुजींचं मोठेपण. एखादी पतिव्रता स्त्री असल्यावर पतीचं मोठेपण. असं कोणाकोणाचं मोठेपण त्या काळात त्या कार्यापुरतं असतं. पण ओरिजिनल कायमचं जे मोठेपण आहे ते कोणाचं आहे? ते भगवंताचं आहे. जगाच्या रूपानं नटलेला भगवंत. गुरु तोच आहे, संतही तोच आहे, आई वडीलही तोच आहे, पती तोच आहे, जगही तोच आहे. म्हणून मत्परमा. जीवनात अंतःकरणाच्या आतल्या गाभ्यात आपल्याला सर्वश्रेष्ठ कोण आहे? तर एक गोष्ट असते, प्रसंगानं आत्ता सांगितलं तर तसं गुरुजी, पती, आई वडील वगैरे वगैरे. आणि एक असतं की सर्वश्रेष्ठ आपणच असतो आपल्या जगात. पहिला फर्स्ट प्रेफरन्स आपल्याला असतो की मला अनुकूल आहे तो मला चांगला आहे, मला प्रतिकूल आहे त्याचं काय करायचं आहे मला, अशी गोष्ट आहे. म्हणजे मी मुख्य केंद्र असतं. आणि मी मुख्य केंद्र हे भ्रमिष्ठपणे शरीर धारण केलेलं असतं. शरीर म्हणजे मी समजलं असतं. इथं सगळी गडबड होते. म्हणून डोळसपणे ज्या वेळेला ज्याला मान द्यायचा त्याला खूप मान द्यायचा. पण कसा द्यायचा? माझे पती आहेत तर माझे पती देवच आहेत ना, म्हणून ते मोठे आहेत. माझी आई आहे, माझी आई परमात्मा आहे म्हणून, माझे गुरु परमात्मा स्वरूप आहेत म्हणून मोठे, असं द्यायचं. आणि भगवंतापेक्षाही माझ्यापेक्षाही तो मला प्रिय. बहु आवडसी जीवापासून. माझा जीव मला जितका आवडतो, माणसाला सगळ्यात जीव जास्त आवडतो. उदाहरण आपण नेहमी सांगत असतो. तर जीव आवडतो. आणि ज्या वेळेला जीव आवडेनासा होऊन जीवापेक्षाही भगवंत प्रभू आवडायला लागतात, त्यावेळेला भक्तीचा आरंभ होत असतो. लक्षात घ्या, त्यावेळेला भक्तीचा आरंभ होत असतो. तोपर्यंत माणूस जी भक्ती करतो ती स्वतःच्या जीवाची भक्ती करतो. माझ्याकरता फॅन लावला त्यानं, माझ्याकरता इतकी खटपट केली, माझ्याकरता एवढं केलं आहे, माझ्याकरता घर बांधून दिलं आहे, सगळं माझ्याकरता.
म्हणजे माझ्यावरच मी प्रेम करतो, माझीच भक्ती करतो. तत्वज्ञानाच्या दृष्टीने आत्मप्रियत्वात बरोबर आहे, परंतु शरीराचा भ्रम मध्ये आहे, म्हणून अहंकार आणि शरीराच्या भ्रमानं ते सगळा फ्लो त्या कृत्रिम शरीराकडे जातो. म्हणून मला माझा जीव आवडतो ही गोष्ट बिघडते. आणि ही गोष्ट बिघडलेली सुधारवण्याकरता पहिल्यांदा आत्मा कळत नाही, पण या सगळ्या जगाचं जीवन चालवणारा जो प्रभू आहे, माझा कोण जो असेल ब्रह्मांडाचा चालक, तो परमात्मा माझ्यापेक्षा मला प्रिय आहे, माझ्यापेक्षा मला श्रेष्ठ आहे. अशा प्रकारची भावना संतांचे शास्त्राचे वचन जाणून पक्की आपल्या मनात करणं, त्याला मत्परमहा असं म्हणतात. मी त्याला परम आहे. जया मी वाचवणी गोमटे जगी गोमटे नाही, अशी गोष्ट आहे. तर पहिली गोष्ट, सगळी कर्म मला समर्पण करतो. का? तर मीच त्याला सर्वस्व आणि सर्वश्रेष्ठ वाटतो. मत परमा मद्भक्त संगवरी. आणि मग माझी तो भक्ती करतो. भक्ती करतो म्हणजे काय? भक्ती करतो म्हणजे मी सर्वस्व आहे असं म्हणून माझ्याकडे त्याच्या प्रेमाच्या वृत्तीची धारा सुरू होते, अनुसंधान सुरू होतं, अवधान सुरू होतं. भक्ती करणे म्हणजे मनुष्याच्या प्रेमलक्षणा वृत्तीची तैलवत अखंड धारा. अखंड धारा. सिंधुवाणी जळधरा माझी लागली अखंड धारा, तैसी वृत्ती वीरा प्रवर्तेते असं म्हणतात. त्याला भक्ती म्हणतात. म्हणजे सगळे कर्म मला समर्पण करायची, एक. मला सर्वश्रेष्ठ सर्वोच्च मला मानायचं, हे दुसरं. आणि त्या दृष्टीनं माझ्याकडे काही काम करताना अनुसंधानाची धारा माझ्याकडे ठेवायची की मी प्रभूच आहे. प्रभूंनी मला हे काम दिलं आहे, मी ते करतो आहे. मला ते काम व्यवस्थित त्याच्या चरणी समर्पण करायचं. एखाद्याने सांगितलं फुलं आणा बरं, म्हणजे फुलं आणायला जायचं. विशेष फार स्पर्श न करता फुलं आणायची. त्यातलं काही नको असेल ते बाजूला काढायचं. ती स्वच्छ अशा प्रकारची करायची, ती व्यवस्थित त्या ठिकाणी लावायची. आणि सगळं करताना प्रभूंच्या सेवेकरता आज या फुलाने कन्हैयाला सजवलं जाणार आहे, आज या ठिकाणी पूजा होणार आहे. आणि मन लावून ते काम सगळं कर्म, सगळी कर्म अशा प्रकारचं माझ्याकरता करतो. आणि मतपरमा आणि मतभक्ता म्हणजे वृत्तीची धारा, या तीन गोष्टी केल्या. मजची काय दृष्टादृष्ट तो मजची एका लागी करणे वाहत असे अंगी, जया मी वाचणी जगी गोमटे नाही. आणि दृष्टादृष्ट सकळ जयाचे मीची केवळ. हे भक्ती बरं का. हे भक्ती काय करायचंय? दृष्ट काम करायचं. दृष्ट काम करायचं म्हणजे दृष्ट लागल असं करायचं असं नाही. दृष्ट म्हणजे दिसणारं काम करायचं. एखाद्या गावात काही कार्य आहे, मोठा महात्मा आहे, त्याच्या घरी काही उत्सव आहे, आपल्याला त्याने बोलावलंय, जायचं आहे, दृष्ट कार्य. दृष्ट म्हणजे दिसणार, इच्छा असलेलं. काही अदृष्ट कार्य आहे. अदृष्ट म्हणजे ज्याचं फल दिसत नाही पण ते करून सोडायचं असतं नुसतं. काय करून सोडायचं आहे? आज खूप मोठी पर्वणी, आज काय अर्धोदय पर्व आहे, महोदय पर्व आहे काहीतरी. मग काय 50 किलोमीटर इथून पैठण. मग चला आज गंगेचं स्नान मोठं असतं. गंगेचं स्नान म्हणजे जायचं, वाहन ठरवायचं, पैसे द्यायचे, लोकांना गोळा करायचं, हे करीत बसायचं, तिथं जायचं, स्नान करायचं. कष्टच आहे, फल काहीच नाही दिसत. काय फल दिसत आहे? आंघोळ करायची, बाथरूममध्ये आंघोळ करता येते, तिथे करता येते. फरक काय? तीर्थ हे भाक उदकी नाही सनोळख, तहान बोळे त्याची सुख वाचून या. गंगेच्या पाण्याने पोट भरतंय, इथल्या पाण्याने पोट भरतंय, काय फरक पडतो? पण नाही, ते अदृष्ट आहे. अदृष्ट आहे म्हणजे त्याचं फल पुढे मिळणार आहे. आपण स्नान केलं, विश्वास ठेवला, हरगंगे हरगंगे म्हटलं, मंत्र म्हटले, गंगेला नमस्कार केला, तीर्थ घेतलं, एक अपूर्व निर्माण झालं की ज्या वेळेला त्याचा क्रम येईल, तुम्ही मेल्यानंतर कधीतरी त्याचं फळ गंगा तुम्हाला देईल, भगवान त्या ठिकाणी देईल. ते अदृष्ट आहे. तर ज्याचं दृष्ट आणि अदृष्ट याच्याकरता जो ते करतो, त्याचं सगळं दृष्टही मीच आहे, अदृष्टही मीच आहे. म्हणजे जे करतो ते भगवंता करताच करतो, हे भगवंतच आहे, एवढाच भाग आहे. याला भक्ती म्हणतात. मग भक्ता मत्कर्मकृत
मत परमहा मत भक्ता, हे 3 साधनं. हे 3 साधनं जेव्हा केली तेव्हा दृष्टादृष्ट सकळ दयाचे मीची केवळ दयाचे मीची केवळ जेणे जिणे याचे फळ मजची नाम ठेवी. मला जगायचं कशा करता आता? एखादी आजी म्हणते की मी फक्त नातवाकरता जगतीये, मला जगायसारखं काही राहिलं नाही, मला जगायची आवश्यकता नाही. हे जसं असतं तसं वय झालं बरंच, आता लोक काही कोणी विचारत नाहीत, आपला कोणाला उपयोग नाही, आपलाच लोकाला ताप आहे, असं झालं तर कशा करता जगायचं? मग कशा करता जगायचं म्हणजे काय विष खाऊन मरून जाता येतं का? नाही मरून जाता येत. पण मनुष्य खंत करतो की आता गेलेलं बरं बाबा, देवा घेऊन जा मला, आता घेऊन जा देवा. तर नाही, सगळ्या जगाची जी रीत आहे की जगण्याची इच्छा माणसाला संपत नाही, ती इच्छा संपू नये. पण कशा करता? मला देवा करता जगायचं, माझ्या कन्हैयाची रोज पूजा झाली पाहिजे मला, आणि त्या ठिकाणी या लहान लहान मुलांना शिकवलं पाहिजे. हे त्याचंच रूप आहे, त्यालाच मी शिकवेन. जोपर्यंत भगवंताचा बुलावा येत नाही तोपर्यंत मी कष्ट करून राहीन. कशा करता? भगवंत जिणे जिणे याचे नाव, जिणे याचे मजची नाव ठेवली. ज्याचं जगणं माझं करताय, मग मरणं सुद्धा माझ्या करताय. त्याचं झोपणं माझ्या करताय की मी झोपून उठेन आणि मग भगवंताचा जप चांगला करीन, फ्रेश होऊन करीन. ज्याचं जागणं, ज्याचं झोपणं, ज्याचं काम करणं, ज्याचं विश्रांती घेणं, ज्याचं जगणं आणि ज्याचं मरणं, हे सगळं माझ्याकरताच आहे. जगण्याचं नावच त्याने मला ठेवलंय, जगण्याला माझं नाव ठेवलं की हे जगणं देवा करताय. ज्ञानेश्वर माऊली भगवद्गीतेच्या एका एका पदाचं असं व्याख्यान, असं विवरण करतात की ते त्या भगवद्गीतेच्या पदाच्या पुढे गेलं असं आपल्याला दिसतं. ती एकच आहे दोन्ही, परंतु अशी गोष्ट आहे. मग काय होतं? मग भूते हे भाष विसरला. ज्या वेळेला तो मला श्रेष्ठ समजून माझ्याकरता कर्म करून दृष्टादृष्ट मला समजून आणि दृष्टादृष्ट मला समजून सगळं जगण्याचं नावच मला ठेवतो, त्यावेळेला तो समोर असलेल्या भूतमात्राचं, म्हणजे हे माणूस आहेत, हे नातेवाईक आहेत, हे परके आहेत, हे वैरी आहेत, हे आपले मित्र आहेत, हे बरोबरीचे आहेत, हे मोठे भूतमात्राच्या ठिकाणी जे वैषम्य आहे ते सगळं विसरून जातो. भूते हे भाष विसरलं. भूत हा शब्दच नाही, मग काय, जे मीची दिठी आहे बांधला, म्हणजे तो ज्याला पाहतो तो मी म्हणूनच पाहतो, भगवंत म्हणूनच त्याला पाहतो. तो हे श्रीरंगराव आहेत आणि श्रीपतराव आहेत हे बघतच नाही. तो ही ताई, ही पत्नी आहे का, ही बहीण आहे का, ही बायको आहे का, ही आई आहे का, काय, काहीच पाहत नाही, मलाच पाहतो प्रत्येकाच्या ठिकाणी. ही दृष्टी त्याला या 3 गोष्टीतून प्राप्त होते. हे कार्यकारण भाव याचा लावता येतो. असा मला श्रेष्ठ ठरवणं, माझ्याकरताच कर्म करून समर्पण करणं, दृष्टादृष्ट मीच ठरवणं आणि माझी भक्ती करणं, ही 4 प्रकारची जी साधनं आहे ना निर्वैर होण्याच्या अगोदरची, त्या साधनेतून ही दृष्टी येते. भूते हे भाष विसरला, जे दिठी आहे मीची बांधला. देवाला पाहायला त्याला मंदिरात नाही जायचं, देवाला पाहायला त्याला वैकुंठाला नाही जायचं, देवाला पाहायला त्याला पंढरपूरला नाही जायचं, देवाला पाहायला त्याला अयोध्येला नाही जायचं, कुठे नाही जायचं. तो जिथे आहे तिथे जे जे दिसतंय तोच मी आहे त्याच्याकरता. आणि ओरिजिनल शास्त्राच्या सिद्धांताप्रमाणे जर सर्वम खल्विदम ब्रह्म जर त्या ठिकाणी आहे, तर कुठला देश, कुठला काळ, कुठला भेद ठेवतो, त्याला मी भेद म्हणून राहत नाही. आणि हे ओरिजिनल अनुभवाला येण्याकरता ही अवस्था आहे. ही अवस्था जे दिठी मीची आहे बांधला आणि म्हणून निर्वैर झाला सर्वत्र भले. हे इतक्या 5 गोष्टी केल्या, पहिल्या 4, आणि दिठी जे दिसेल त्याला तो माझीच दृष्टी त्याला प्राप्त झाली, 5वी गोष्ट. या 5 गोष्टी नंतर म्हणून याचं कार्यकारण भाव लावता येतो. वेगळी वेगळी साधनही ठेवता येतात. पण तर मग भूते हे भाष विसरला आणि म्हणून निर्वैर झाला. हे मग आणि म्हणून हे जे उभयान्वयी अव्यय इथे वापरले भगवान ज्ञानोबारायांनी,
हे दोन अव्यय वापरल्यामुळे त्याचं कार्यकारण भाव लावून आपल्याला हे करता येतं की अगोदर कर्मसमर्पण करायची आहे, भगवंताला परमश्रेष्ठ समजून करायचं आहे, वृत्तीची धारा त्या ठिकाणी करायची, भक्तीची धारा करायची आहे, आपल्या जगण्याचं नाव भगवंताला ठेवायचं आहे, कुणाचं वैर न करता सर्वांना भगवंत म्हणून आपण जर त्या ठिकाणी प्रेम आणि भक्ती करू लागलो तर एक दृष्टी प्राप्त होते. या 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 डोळ्यात एक तेज येतं, त्या डोळ्यातून माया दिसत नाही. जसं आपण साधा फोटो काढला की वरच्या चेहऱ्याचा फोटो निघतो आणि एक्सरे काढला की आतल्या हाडांचा हे निघतो, हाडांचा निघतो, त्याप्रमाणे आपल्या या डोळ्याने आपण साध्या फोटोसारखं दुसऱ्यांचे चेहरे पाहतो, हा तो 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 ती 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 असं पाहतो. पण ज्या वेळेला हे होतं त्यावेळेला त्या एक्सरे टाईप अशा प्रकारचं निघतं की याच्या आत काय, याच्या आत काय, तर सगळं चैतन्य दिसायला, सगळा प्रभूच दिसायला लागतो, सगळा परमात्मा दिसायला लागतो, दुसरं काही दिसत नाही त्याच्यात, हे बाहेरचं दिसतच नाही. मग कोण कोणाला कुचकं बोललं, कोण कोणाला कपट केलं, कोणी कोणाला हलकं धरलं, कोण कोणाला काय केलं, काही नाही. हे सगळे मायेचे खेळ आहेत अशा प्रकारे. ते आणि त्यावेळेला खरं त्याचं निर्वैरत्व सिद्ध होतं, निर्वैरत्व सिद्ध होतं. तर या 5 गोष्टी करून निर्वैरत्व सिद्ध करायचं आहे, ही श्रेष्ठ फलरूप अवस्था, भगवद्रूप अवस्था, फलरूप अवस्था. पुढं काही राहिलंच नाही त्याच्यात, पुढं राहिलं, पुढं भगवान आणि आपण एक, काही फरक राहिला नाही. तर ही अवस्था प्राप्त होणं हे सगळ्या साधनाचं मूळ आहे असं तुकाराम महाराज त्यांना या अभंगात बोलायचं. निर्वैर होणे साधनाचे मूळ, येरते विल्हाळ सांडी मांडी. मुख्य विषय एवढाच आहे, बाकी त्याच्या निगेटिव्ह आहे, थोडा थोडा बोलू आपण. तर निर्वैर होणे हे सगळ्या साधनाचं मूळ आहे. तुम्ही म्हणाल आता एक 4 साधनं सांगितली अगोदर, कर्मसमर्पण करायचे, त्याला परमश्रेष्ठ समजायचं, जीवण्याचं नाव त्याला ठेवायचं, भक्ती करायची आणि भूत हे भाष विसरून जायचं, हे 4-5 साधन आहे. मग निर्वैर व्हायचे ना. आणि निर्वैर होणे साधनाचे मूळ कसे आहे, तर याचं उत्तर असं आहे की निर्वैर होणं ही सिद्ध अवस्था पण आहे. आणि निर्वैर होण्याचा विचार, निर्वैर होण्याचा निश्चय, निर्वैर होण्याच्या साधनाचा विचार, निर्वैर होण्याच्या साधनाचा प्रॅक्टिकली प्रयास, ह्या गोष्टी आपण जर निर्वैर मला व्हायचं हे ठरवून जर केल्या तर ते निर्वैरत्व त्याला साधन म्हणून आधी हाताळावं लागतं, साधन म्हणून हाताळावं लागतं. एखादा मनुष्य आला, त्याचा आपल्याविषयी काही गैरसमज झाला असला, आपल्याकडे काही दोष नसला आणि तो आपल्याला येऊन बडबड बोलायला लागला, आपण काय करतो, आपण त्याच्यावर रागवतो. आपण प्रामाणिक असलो, आपण रागावर क्रोधावर विजय मिळवणारे असलो तरी आपण त्याच्यावर रागवतो का, अरे माझी बाजू सेफ आहे ना, मी काहीच केलं नाही, तुला कोणीतरी डोक्यात भूत घालून दिलं आहे माझ्याबद्दल, तू ते तपास कर ना. असं म्हणजे आपली बाजू बरोबर आहे ही प्लस बाजू धरून आपण त्याच्यावर रागवतो. पण रागावणं हे रागावणंच असतं शेवटी, बरोबर असं नाही, ते असं राग क्रोधाचा परिणाम असतोच, अशी गोष्ट आहे. उदबत्तीचा एवढा तुकडा पेटवला आणि ती तशीच खिशात घातली तरी ती उदबत्ती आहे, ते काही राखेलचं नाही, काही केलं राखेल टाकून पेटून नाही घेतलेलं, उदबत्ती आहे, चांगली आहे, देवाला घेतली होती, देवाला ओवाळलेली उदबत्ती आहे, तिने कसं पोळावं, नाही तसं नाही. विस्तूचं आहे शेवटी. तुका म्हणे अग्नी जरी झाला साधू तरी घडे बाधू संघट्ट. बस त्याप्रमाणे क्रोध तो क्रोधच आहे ना, क्रोध तो क्रोधच आहे. तर एक सात्विक माणूस असला आणि त्याच्यावर कोणी आरोप करायला लागला तर तो रागावे आणि तो म्हणेल माझी बाजू बरोबर आहे, मी सात्विक आहे, मी कोणाच्या वाटेला जात नाही. पण कोणी वाटेला झाल्यानंतर मग मात्र आपल्या इतकं वाईट नाही, हा सुद्धा क्षमा मागून बोलतो मूर्खपणा आहे, हा सुद्धा मूर्खपणा आहे. याच्याही खूप पुढं जायचं आहे आपल्याला, तर खऱ्या सुखाचं आपण भाग येऊ, नाही तर आपण दुःखातच पिचत राहू, अशी गोष्ट. तर याला मी रागवतो, तर तसं न करता आपल्याला जर डोक्यात हे असेल की मला निर्वैर व्हायचं आहे, बरं तो काही मुद्दा
त्याचा भ्रम न होता तो आपल्याला भडभड बोलायला आला नाही ना. त्याच्या मनात पक्क आहे की याने अपराध केला. आपण शांत बसून त्याला थांबवायचं आणि त्याचं कसं खोटं आहे ते आपण त्याला शांतपणे पटवून द्यायचं. हा तिथं मुद्दा आहे की बाबा तुला कोण म्हणलं आणा त्याला बोलावं. याचं मी बोलावतो, लगेच फोन केला, त्याला बोलून घेतलं, काय करावं, असं झालं तसं झालं तसं झालं. एक महाराज होते आणि त्या महाराजांनी आपल्या गोशाळेबद्दल असं उठवलं की हे खुराक दुसऱ्याकडून घेतात आणि दुकानात विकून टाकतात. असं सगळीकडे केलं. लोकांचे फोन यायला लागले, ते असं म्हणत होते. मग आपण काय केलं, आपण त्याच्याबद्दल कोणाला वाईट बोललो नाही. त्याला बोलावलं, या म्हणलं एकदा, त्याला दूध प्यायला दिलं, चांगला इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि मग म्हणलं की या गोशाळेत अशा प्रकारचं खाद्य दुसरीकडे विकलं जातं असं जे तुम्ही म्हणता ते कोण म्हणलं हो तुम्हाला. सरळ अगदी. तोही माणूस मग गडबडला. मग म्हणला तो तमका म्हणला, मग त्याला फोन लावा, त्याचा नंबर असेल ना तुमच्याकडे, फोन लावा. मग 1-2 फोन लावले. ते सगळं हा म्हणला, तो म्हणला, तो म्हणला, तो म्हणला, तो म्हणला, तो म्हणला, असं सगळं चाललं. इथेच हे येरते विल्हाळ सांडी मांडी, तुकाराम महाराजांनी तेच लिहिलंय पुढे. असं जर आपली बाजू जर शेप असली आणि आपण जर असं खरं खोटं नम्रपणे अशा प्रकारचं जर त्या ठिकाणी केलं तर पुढच्या माणसाला काही बोलता येत नाही. म्हणजे व्यवहारही व्यवस्थित होतो. व्यवहारही व्यवस्थित होतो. नाही झाला व्यवहार व्यवस्थित, आपली बदनामी होते ना. मग बदनामी झाल्यावर आपलं कार्य बिघडतं. कार्य न बिघडण्याकरता, बदनामी होऊ न देण्याकरता ते कामही केलं पाहिजे आणि त्याचं वैरत्व आपल्याशी पुढं न राहील. पुन्हा त्याला हात जोडून बोलत बोलत आम्ही, महाराज क्षमा करा, तुम्हाला त्रास दिला आम्ही यायचा, पण हे फार अवघड व्हायला लागलं. तर तेव्हा तेच लाजून म्हणाल, नाही माझीच चूक झाली, मी कोणाचं तरी ऐकून असं बोलायला नको होतं, अशी गोष्ट आहे. असे कितीतरी प्रसंग येतात. तर तात्पर्य असं आहे की आपली बाजू पक्की आहे आणि दुसरा जर आपल्याला आरोप करतो तर आपल्याला रागवायचं लायसन्स मिळालेलं नाही आहे, रॉयल्टी मिळालेली नाही, राईट आपल्याला नाही मिळालेला रागवायचा. कारण आपल्याला निर्वैर व्हायचं आहे. कारण हे सगळं जग देवानी भरलेलं आहे असा सिद्धांत आहे मुख्य. सिद्धांत पक्का ठेवला, उद्देश पक्का ठेवला, ध्येय पक्क ठेवलं आणि ते जर लक्षात ठेवलं तर प्रत्येक प्रसंगात आपल्याला आणि त्या ठिकाणी निर्वैरत्वाकडे जाता येईल. आणि त्यामुळे रागवलं, बरेच दिवस न रागवल्याने आपलं मन शांत 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 होत जाईल. खरी शांती आपल्याला मिळेल. ही गोष्ट म्हणजे व्यवहाराच्या दृष्टीने पहा, राजकारणाच्या दृष्टीने पहा, सामाजिक सांस्कृतिक दृष्टीने, कोणत्याही दृष्टीने पहा, या सिद्धांताकडे जाण्याला ज्याने कंबर कसली त्याला हे करावं लागतं, त्याला हे करावं लागतं. तुकाराम म्हणून मी हे बोलत होतो की आपल्याला जरी निर्वैरत्व प्राप्त झालं नाही तरी या कारणाने अशा पद्धतीनं निर्वैर झालं म्हणजे भगवंताशी आपल्याला एकरूप होता येतं. असं जर झालं तर याला साधन म्हणून आपल्याला वापरता येतं. साधन म्हणून वापरता येतं. आपण काय करतो, आपल्याला साधन म्हणून हे जर माहिती नसलं तरी एखादा बोलून गेलं की आपण रात्रभर चिंतन करू लागतो, तो का बोलला असं मला, ती का मला असं बोलली, मी काय केलं होतं असं, मी काय करायचं, घोडं भरलं काय, वगैरे वगैरे व्याकुळ होतो माणूस. आणि मग विचार करतो याला कसं बोलावं, याला कसं गोत्यात आणावं, याला कसा बदला घ्यावा. हे चिंतन एकांतात केलेलं इतकं भयानक असतं की ते आपण बाकीची केलेली साधना धुळीला मिळवून आपल्याला भगवंताच्या 7 समुद्राच्या पलीकडे नेऊन घालतं. पलीकडे जवळ जवळ आलेलं आपण लांब फेकले जातो. हे चिंतन कधीच येऊ द्यायचं नाही आणि त्याच्याकरता हे चिंतन करायचं. तुकाराम महाराजांनी सांगितलं हे साधना, सगळ्या साधनाचं मूळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात ये ते विल्हाळ सांडी मांडी. बाकी ते विल्हाळ, वेल्हाळ नाही बरं का. वेल्हाळ हे नाजूक रूपाला म्हटलेलं आहे, वामांगी वेल्हाळ रखुमादेवी. तर ते इथं नाही, इथं विल्हाळ. विल्हाळ म्हणजे आपण शब्द थोडा बदलून वापरतो, इल्हाळ म्हणतात. इल्हाळीला दुःख झालं आणि चोळून चोळून लाल केलं म्हणजे एखादी इल्हाळी व्यक्ती असते. म्हणजे थोडं झालं की अगं आई मला फार दुखायला लागलं, असं झालं तसं झालं, त्याचा बोबा टाकू. सहन करायची ज्याला सवय नाही, ज्याला दुसऱ्याला आपलं थोडं झालं की राबू राबू घ्यायची सवय,
असा स्वार्थी माणूस असा वेळ आली की त्याला इल्हाळ करतो. म्हणजे ते एवढं असतं एवढं करून पिंपळाचं पान जळालं की म्हणजे पिंपळ गावच जळालं असं म्हणतात. तेव्हा असं विल्हाळ करणारा माणूस म्हणजे सोंग करणारा माणूस काय करतो? सांडी मांडी करतो. सांडी मांडी म्हणजे हे सोडून दिलं ते करायचं, ते सोडून दिलं ते करायचं, ते सोडून दिलं ते करायचं. एक गोष्ट धरली की तेच करायचं. आमच्या पाथर्डीतली एक व्यक्ती आहे 45-50 वर्षाची. इथं आली एक दिवशी, मला नर्मदा परिक्रमा करायला जायचं. आता इतका खडतर, इतकं जंगल, इतका प्रवास कसा करायचा काय, पण आम्ही त्याला काहीच नाही म्हणलं ठीक आहे. त्याला प्रसाद एक शाल दिली, गेला तो. आणि आज त्याचा फोन आला, आज हृदय भरून आणणारा फोन आला की तुमच्यापासून निघालो. 104 दिवसात पूर्ण प्रदक्षिणा केली. 3-3, 6-6 महिने, 12-12 महिने, 2-2 वर्ष लागतात प्रदक्षिणा करायला. जिद्द ठेवली आणि ते करायला लागलं की परमात्मा त्याला सहाय्य करीत चालतो. मग लोक सहाय्य करीत जातात, मग आपल्या मनाचा धीर वाढत जातो. आणि असं सगळं सहाय्य मिळल्यावर आपल्याला काही करावं लागत नाही. नावेत बसलेला मनुष्य जसा इकडून तिकडे सरळ जातो तसा माणूस जातो, अशी गोष्ट आहे. पण त्याच्याकरता हे अगदी मुळापासून करावं लागतं, बारकाव्याने करावं लागतं, रात्रंदिवस जागरूक राहून करावं लागतं. तर साधनाचं, सगळ्या साधनाचं मूळ म्हणजे निर्वैरत्वाचं साधन जर तुम्ही न केलं आणि बाकीचे सगळे साधन करायला लागले, रोज ज्ञानेश्वरीच्या 1000 ओव्या वाचल्या, रोज 100 अभंग तुकाराम महाराजांचे वाचले, रोज गावातल्या परिसरातल्या सगळ्या देवळांना नमस्कार करून आले, रोज अमुक अमुक करून हे करून आले ते करून आले, आणि जर मनात कोणाविषयी वैर राहिलं तर ते सगळं विल्हाळ्याचा पणा झाला. तुकाराम महाराज म्हणा व्यर्थ झालं, सांडी मांडी, हे झालं ते करायचं, ते झालं ते करायचं. का हो? तुम्ही ज्ञानेश्वरीचे 108 पारायणाचा नियम केला होता, काय झालं? काय राहते, नाही जमलं, ते सगळं पोरण बाळण ते त्यांना शाळेत सोडायचं आणि हे करायचं आणि ते करायचं, हे काम निघतं. मग आम्ही आपलं त्या ठिकाणी धरलं की काही नाही, आपलं महादेवाला जाऊन रोज दर्शन घेऊन यायचं, म्हणजे द्या का बस सोपं. मग ते काही दिवसांनी म्हणलं ते पण सुटलं. याला काय म्हणतात लोक, म्हणतात याला आरंभशूर आहे. म्हणजे आरंभ करायला फार शूर. त्यावेळेला लोक जमवायचे, हे करायचं, त्याचा डोलारा करायचा, आता आमची साधना आम्ही सुरू केली, असं तसं, तुमचे आशीर्वाद द्या, अमुक करा तमुक करा, खूप बोलायचं. आणि 4 दिवसांनी काही नाही, ओम फस केलं सगळं. मग काय, मग दुसरं काहीतरी, मग तिसरं काहीतरी. याला काय म्हणतात? क्षमा मागून म्हणतो, याला चवचालपणा म्हणतात. आणि त्यालाच तुकाराम महाराज म्हणतात येरते विल्हाळ सांडी मांडी. जाऊ द्या, याच्याबद्दल मी बोलत नाही काही. तर साधनाचा विचार पक्का असावा, सर्व बाजूनी असावा, मोठ्यांच्याकडून असावा, की त्या विचारात परत बदल नाही. जे साधन आपल्याला करून ध्येय गाठायचं आहे ना, त्या साधनाचा विचार आधी व्यवस्थित करावा. म्हणजे आपल्या कल्याणाच्या मार्गाच्या प्रवासाच्या इमारतीचा पाया म्हणजे साधनाचा विचार आहे एक. त्यानंतर साधनाचा निश्चय करावा, मनाला असं तोलून करावा की बघ बरं मना, हे इथं असं होण्याची शक्यता आहे, सहन करावं लागेल, हे सगळं तुला सोडावं लागेल. त्याच्याकरता सगळा स्वार्थ सोडावा लागेल, सगळं करावं लागेल. काय 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 निगेटिव्ह बाजू त्या सगळ्या बाजूला घेऊन मग तो विचार निश्चय करायचा. निश्चय करणं हे आपल्या परमार्थ साधनेच्या इमारतीचं बेसमेंट आहे. पहिला विचार करणं हा पाया आहे, गाभा आहे, पाया खोदायचा. आणि त्याचा निश्चय पक्का करायचा, निर्णय घेऊन निश्चय करायचा, हे त्याचं बेसमेंट आहे, हे त्याचं बेसमेंट आहे. मग पुढं काय? मग पुढं जो आपल्याला त्याच्याकरता जो त्याग करायचा आहे, त्या त्यागाचा विचार करून त्याचा एक एक प्रयोग त्या ठिकाणी करायचा. हे 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 त्याचे कॉलम आहे. त्यागाची इमारत तयार अशा प्रकारची करायची, त्यागाची इमारत करायची. त्याच्यानंतर जे जे पुढे येईल त्यातलं काही श्रेष्ठ नाही, एक भगवंताशिवाय काहीही श्रेष्ठ नाही, ते त्याचं साधन आहे, तो साध्य आहे. हा वर स्लॅब टाकायचा आहे त्याच्यावर. आणि मग बाकी जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित भक्तीची धारा निर्माण करायची. मग त्याला त्या ठिकाणी मग भिंती बांधा, त्याला सगळ्या आतल्या व्यवस्था करा, सुविधा करा, फर्निचर करा, सगळं करा. पण मुख्य ह्या गोष्टी
आणि या गोष्टी करताना सांडी मांडी करायची नाही, एक जे धरायचं तेच शेवटाला लावायचं, प्रश्न नाही मागचा. तर गंमत अशी आहे, येर ते विल्हाळ. हां, तुकाराम महाराज म्हणतात दुसऱ्या चरणात काय, नाही नाही चालो येत, नाही चालो येत, नाही नाही चालो येत काय नाही काय ते निर्वय होणे साधनाचे मूळ. दुसरं वाचा. नाही चालू येत सोंग सोंग संपादनी निवडे निवडे अवसानी शुद्ध. सोंग संपादनी चालू येत नाही म्हणजे काय, आपल्याला निर्वैर होता येत नाही आणि आपण निर्वैर होण्याचं सोंग करायला लागलो. आपण साधन करीत नसताना साधनाचं सोंग करायला लागलो किंवा त्याचा दंभ दाखवायला लागलो किंवा सांडी मांडी करावं लागलो, तर ती सोंग संपादनी तिथं चालत नाही. माणसाला आपल्या मनातलं कळत नाही म्हणून आपण सांगितलं की लोक ऐकतात असं आपल्याला वाटतं, पण तसं नसतं. तर तिथं सोंग चालत नाही, ते मुळातच तसं करावं लागतं. एवढीच गोष्ट आहे. नाही चालवायचं सोंग संपादनी निवडे अवसानी शुद्धाशुद्ध. शेवटी काय ते निवाडा होतो, खऱ्या खोट्याचा निवाडा शेवटी होतो. परमार्थ व्यवहारात माणसाला सवय असते की असं खोटं बोललं की धकून जातं. खोटं बोलायचं, पुन्हा काही त्याला भेटायचंच नाही, त्याला काळ जाऊ द्यायचा, मग म्हणायचं हे असंच झालं ते तसंच झालं. लबाड वागण्याची, लबाड बोलण्याची आणि दुसऱ्याला फसवून आपला स्वार्थ साधित असताना आणि मोठेपण दाखवित असताना, इकडं स्वार्थही साधायचा आहे आणि तिकडं मोठेपणही सिद्ध करायचं आहे, या दोन गोष्टी नाही होत. मोठेपण सिद्ध करायचं असलं तर त्यागच करावा लागतो आणि आणि स्वार्थ साधायचा असला तर मग खेटर खायला तयार राहावं लागतं. काही करा दोन्ही एक, ही वेळ येणार. स्वार्थी व्हायचं असलं तर खेटर खावं लागणार आणि साध्य पक्क पाहिजे असलं तर मुळातून त्यागच करावा लागणार. त्याला मानाचा, पैशाचा, त्या खाण्यापिण्याचा सगळं जे पाहिजे ते त्याचा त्याग करावा असं वाटतं. हे चरण, हा जो अभंग आहे ना, या अभंगातल्या या चरणाचा दुसऱ्या चरणाशी काही संबंध नाही असं वाटतं, पण विचार केला तर संबंध इतका जवळचा येतो. तिसरं चरण काय, त्याग तरी त्याग नाव तरी निर्विषय वासना. त्याग नाव तरी निर्विषय वासना, कार्यकारणा पुरता विधी असं म्हटलं. तर एक गोष्ट आहे, एक गोष्ट काय की निर्वैर होणं हे साधनाचं मूळ, म्हणजे साधन हे करायचं आणि सगळ्या साधनाचं हे मूळ आहे अशी गोष्ट आहे. सगळ्या साधनाचं मूळ निर्वैरत्व आहे. पण त्या निर्वैरत्वाला आपण भगवद्गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या आधारानं जे पहिले 4 मुद्दे पाहिले, त्या 4 मुद्द्यातून हे साधायचे आणि त्याकरता सांडी मांडी विल्हाळपणा चालत नाही. त्याच्याकरता कंबर कसून स्वतःलाच संपवायची तयारी पाहिजे, तर ते करता येतं. आणि ते करण्याकरता सांडी मांडी चालत नाही आणि अवसानी म्हणजे शेवटी खरं खोटं उघडं पडतं. हे जे म्हटलेलं आहे ते उघडं पडणं म्हणजे स्वार्थीपणा करायचा एकीकडं, आपला स्वार्थ साधायचा आणि इकडं मोठं लोकांना त्या ठिकाणी ठरायचं, हे चालत नाही. तर स्वार्थपणा सोडून द्यायचा, त्याग करायचा, तर हे करता येतं. तर तो त्याग म्हणजे नेमकं काय आहे त्याचं वर्णन तिसऱ्या चरणात आहे. त्याग नाव तरी निर्विषय वासना. त्याग कशाला म्हणतात, त्याग हे घर दान केलं, घरची घरच दान केलं, काही आम्ही देवळात राहू काही करू, घर दान करायचं असं आहेत लोक. त्या मराठवाड्यामध्ये प्रल्हाद महाराज साखरखेडेकर म्हणून झाले, त्यांच्याकडे केलेलं होतं. मोठे साधू, आमच्या चतुर्वेदेश्वर आश्रमांच्या गुरुजींचे गुरु बरं का, यज्ञेश्वर गुरुजींचे गुरु. तर त्यांनी तिथे गेलं तर त्यांनी ते घर दाखवलं की हे घर त्या ठिकाणी त्यांनी दान केलं होतं म्हणे आणि मंदिरात जाऊन राहिले होते. तर दानच आहे, त्यागच आहे, त्याग आहे. अजून कशाचा त्याग आहे, लग्न नाही करायचं, ब्रह्मचारी भीष्माचार्याने प्रतिज्ञा होईल, त्याग आहे. केवढा त्याग आहे, केवढा मोठा त्याग आहे. अरे काशीला जाऊन एखादी वस्तू सोडली, त्याग आहे तोही, सगळे त्याग आहे. पण मुख्य त्याग काय, एकीकडे सांगितलं त्याग तरी ऐसा करा अहंकारा दौडावे. अहंकार बाजूला फेकून देणं हा सगळ्यात त्याग आहे.
तेवी बुद्धिमंती देही बुद्धिमंती पाही अहंता सांडून देही सांडिजे सकळे संसार जात तया नाव त्यागू म्हणे तो यज्ञांगू हे मानवी सुबगू पार्थू पुसे आता शांतीचे लिंग ते व्यक्त मत सांग. तर बुद्धिमंत माणसाने देहाच्या ठिकाणच्या अहंकाराचा त्याग करून त्या अहंकाराच्या अनुषंगाने आलेल्या सगळ्या संसाराचा त्याग करावा, याला त्याग म्हणतात. हे त्या ठिकाणी तिथे सांगितलं. इथे काय त्याग नाव तरी निर्विषय वासना. निर्विषय वासना म्हणजे काय, तर अहंकार सोडण्याकरता सुद्धा शरीराच्या ठिकाणची वासना राहिलेली असते. शरीर मी आहे, ते माझं आहे, या शरीराला भोग दिले म्हणजे मला सुख होतं, आहे की नाही? असं म्हणजे मला सुख होतं. या शरीराला चांगलं खायला दिलं म्हणजे माझे जिभेचे चोचले पुरतात. म्हणजे विषयाची वासना आणि अहंकाराच्या ठिकाणी घट्ट होणं, स्वतःच्या वृत्तीचं अहंकाराच्या ठिकाणी थांबणं आणि विषयाची वासना, ही गोष्ट एकाच्याच दोन बाजू आहेत अशी गोष्ट आहे. म्हणून आपली जी वासना आहे ती विषय वासना नको, विकल्प वासना आणि विषय वासना नको, तर विषयाची वासना नको. मग निर्विषय वासना, आपली वासना निर्विषय झाली पाहिजे, म्हणजे ती देवाकडे एकदा लावता येते. हां, एक तर वासनेचा क्षय झाला पाहिजे. ब्रह्मज्ञानामध्ये इंद्रियाचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही नये वरी मन आहे. आणि भक्ती क्षेत्रात वासना ही विषयापासून आवरावी, लोकांतरापासून आवरावी, सगळ्यापासून आवरावी आणि भगवंताकडे ठेवावी. तुका म्हणे पायापाशी येईल ऐशी वासना. इथे उरली राहे वासना, तुझ्या पायाची वासना उरली पाहिजे, तुझी भेट पाहिजे मला, ही वासना आहे. आणि ती वासना निवृत्त करण्याकरता भगवान शेवटी येतो आणि मग काय करतो, मग असं त्या ठिकाणी करतो की वरचील देहाची घोसणी फेडून आहाच अहंकाराचे रज झाडून शुद्ध वासना निवडून आपण मिळवी. ती शुद्ध वासना कोणती आहे? शुद्ध वासना हीच आहे की विषयापासून निवृत्ती झाली, जगातलं मला काही नको, मला एक परमात्म्याची भेट पाहिजे आहे, ही शुद्ध वासना. आणि ही शुद्ध वासना भगवान त्याच्या अंतःकरणातून, त्याच्या शरीरातून बाहेर काढतो आणि आपल्या स्वरूपाशी एकरूप करून टाकतो, ही शुद्ध वासना. तर अशा प्रकारची निर्विषय वासना भगवंताच्या प्राप्तीसाठी असूसलेली असते. आणि निर्वैरानं, निर्विषय वासनेच्या त्यागानं विषयातून वासना निघून ती शुद्ध होते आणि निर्वैर झाल्यानं जगात असलेल्या भगवंताला ती जोडली जाते. किती सुंदर संगती बघा. निर्विषय वासना आणि निर्वैर होणं या दोन गोष्टी अशा आहेत की निर्विषय वासना सगळ्या विषयातून होऊन, धुवून पुसून, स्वच्छ होऊन, शुद्ध होऊन, निर्दोष अशा प्रकारचं कोरोना रहित होऊन, ती निर्विषय वासना ज्या वेळेला आपण कर्म वगैरे समर्पण करून निर्वैरत्वाची साधना करतो, त्यावेळेला मायेचा पडदा, इकडे विषयाची वासना गेली की इकडं मायेचा पडदा जातो आणि मायेचा पडदा जाऊन भगवान स्पष्ट होतो आणि ती वासना त्याच्या ठिकाणी त्याला पाहून ती त्याच्यात विलीन होऊन जाते. आणि मग मनुष्य भूते हे भाष विसरला, जे दिठी मीचे आहे बांधला, निर्वैर झाला सर्वत्र भजे, ऐसा जो भक्त होय तयाची त्रिधातुक जै जाय. त्रिधातुक म्हणजे 3 धातूंचं शरीर, कठ वात पित्तानी बनलेलं शरीर, हे त्याचं जेव्हा जातं त्यावेळेला तो मीच होऊन राहतो, माझ्यापासून वेगळा राहत नाही. हे शेवटचं निर्वैरत्व फलित आहे. म्हणून निर्विषय काय, त्याग नाव तरी निर्विषय वासना. कार्यकारणापुरता विधी. कार्य साधलं पाहिजे याच्याकरता विधी सांगितला आहे शास्त्रानं. इथे गंमत आहे. जे साधक चिकित्सक आहेत, ज्यांनी अभ्यास केलेला आहे, त्यांच्या ही गोष्ट लक्षात येईल की आपण विधीनं विषय भोगतो आणि विषयाचा त्याग करतो. 2 गोष्टी आहेत जगात. 3 लोक आहेत. अविधीनं विषय भोगणारे, जनावरांच्या सारखे विषय भोगणारे, काही संबंध नाही अशी गोष्ट आहे. आणि स्त्रीविषयी काही विचारीना असं म्हटलं. तेव्हा त्याप्रमाणे जो विधीचा
निषेधाचा काहीच विचार न करता स्वच्छंद कुत्र्या डुकरासारखे विषय भोगतो, अशा प्रकारचा मनुष्याचं सोडून द्या. तो त्याच्याच जन्माला जातो, त्याच योनीला जातो, तसाच होतो तो, त्याचं काही नाही. पण विधीनं विषय भोगणारे जे लोक आहेत आणि विधीनंही विषय न भोगणारे लोक आहेत. विधीनं विषय भोगणारे म्हणजे गृहस्थाश्रम करणारे, आपली पत्नी सोडून बाकीच्या स्त्रिया माते समान मानणारे, परद्रव्य न घेणारे वगैरे वगैरे, असं विधी सोडून विधीनं जे वागतात त्यांचं वागणं चांगलं आहे असं जगात गृहीत धरलं जातं. बरोबर आहे ना? बरोबर आहे. विधीनं आपल्या एकमेकाशी राहणारे पती पत्नी जर बुजुर्ग झाले, जर म्हातारे झाले, तर त्यांचे मुलं, त्यांचे नातू त्यांचा सत्कार करतात, त्यांची पूजा करतात, अशी गोष्ट आहे. त्यांना अरुंधती माता वसिष्ठ मुनी समजतात त्यांना, पण ते गृहस्थच आहेत. पण गृहस्थाश्रमाने वागून विधीनं विधीच्या मार्गानं चालून ते त्या ठिकाणी होईल तेवढी तपश्चर्या करून इथपर्यंत आले असल्याचा अर्थ. म्हणजे याला वेदाने काही प्रतिष्ठा दिली आहे, याला समाजामध्ये रिस्पॉन्स आहे, असं आहे ना? हो. मग विधीनं वागणारे लोक आणि पूर्ण विषयाचा त्याग, निर्विषय वासना म्हणजे विषयाचं चिंतन करायचं नाही, विषयाबद्दल बोलायचं नाही आणि विषयाचा भोग तर घ्यायचाच नाही, म्हणजे नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळायचं, वाणीवर नियंत्रण ठेवायचं आणि मनात विषयाची भावना येऊच द्यायची नाही. असं नैष्ठिक ब्रह्मचर्य ज्याचं आहे तो, आणि विधीनं वेदानं सांगितलेल्या गृहस्थाश्रमाच्या विधीने विषय पाळणारा माणूस, यात फरक आहे का नाही? काही काय फरक आहे? नाही फरक म्हणे. तुकाराम म्हणून अभंग आहे, विधीने सेवन विषय त्यागाते समान, मुख्य धर्म देव चित्ती आदी अवसानी अंती. तर विधीनं सेवन करणं हे विषय त्यागाच्या समान आहे. निरनिराळ्या ग्रंथामध्ये असं अनुसया मातेनं त्या शांडिलीला उपदेश करताना तिला ब्रह्मचारिणी राहायची, ती म्हणजे ब्रह्मचारिणी राहू नको, तू गृहस्थाश्रम गृहिणी बन, एक अशी लग्न कर, आणि तिला पतिव्रता बनायला सांगितलं. म्हणजे सुरक्षितपणाचं लक्षण आहे म्हणून सांगितलं. असं तिथला विषय सगळा सांगत नाही मी, आता वेळ संपत आली. तेव्हा ह्या दोन गोष्टी काय आहेत? तर या दोन गोष्टीत फरकच आहे. तर ह्या दोन गोष्टी तुकाराम महाराज या तिसऱ्या चरणाच्या उद्धरार्धात सांगतात. कार्यकारणापुरता विधी, कार्यकारणापुरता विधी करावा ही वेदानं आपल्याला सांगावा केला असला, आणि विधीनं गृहस्थाश्रमात विषय भोगणारे लोक विषयाचा त्याग करणाऱ्यासारखेच असतात असं शास्त्राने म्हटलंय. त्याचा हेतू एवढाच आहे की अविधीनं आचरण करणारे लोक व्यभिचारी बनतात, जनावरं बनतात, आणि त्यांचा संयम सुटतो आणि त्यांचा व्यभिचार सगळीकडे आला, म्हणजे समाजात अराजकता माजेल, तर ती विधीनं करणाऱ्याकडून माजत नाही, एवढाच फरक आहे. पण विषय विधीनं जरी सेवन केले तरी त्याच्यापासून निर्विषय वासना होईल असं मात्र सांगता येत नाही. निर्विषय वासना करायला विषयाच्या भोगाचा, विषयाच्या वक्तव्याचा, विषयाच्या चिंतनाचा पूर्ण त्यागच केला पाहिजे. मग शास्त्रानं जे विधीला इतका मान दिला त्याचे दोन कारण आहेत. की सगळ्या मागच्या लोकांनी याचा आदर्श ठेवून एकदम ब्रह्मचारी नाही राहता आलं तर त्याला गृहस्थाश्रमाने सुद्धा चांगलं राहता येईल, सगळ्यांना आदर्श व्हावा म्हणून एक. आणि दुसरी गोष्ट अशी की या गृहस्थी माणसाला सुद्धा विषयाचा त्यागच केला पाहिजे, पण आत्ताच त्याची करण्याची जर योग्यता नाही तर त्यानं या टप्प्याटप्प्याने जाणं बरं. इतकंच त्याचा टप्पा म्हणजे त्याचं साधन आहे. काय? तरुण असताना 40-50 वर्षापर्यंत पत्नी राहिली, नंतर वानप्रस्थाश्रम, नंतर आपण ब्रह्मचर्य पाळायचं असं ठरवलं, नंतर त्या ठिकाणी पत्नी जरी जवळ राहिली तरी शिष्या म्हणून राहिली, अशा प्रकारचं त्या ठिकाणी होऊन हळूहळू या विषयातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी हा एक किल्ला म्हणून आपल्याला शास्त्रानं दिला आहे. तो साधन म्हणून वापरावा, पण शेवटचं साध्य या सगळ्यातून निवृत्तच व्हायचं आहे हा प्रश्न पक्का आहे. म्हणून कार्यकारणापुरता विधी म्हणजे विधीला मान दिलेला आहे असा अर्थ केला गेला, आणि त्याग म्हणजे निर्विषय वासना हा पक्का आहे.
आणि त्यात एकीकडे त्याग निर्विषय वासना, एकीकडे भगवंताला मुख्य समजणं, कर्म समर्पण करणं, भक्तीची धारा सुरू ठेवणं, त्यालाच सगळं सर्वस्व समजणं, हे निर्वैरत्व आणि निर्विषयत्व आणि निर्वैरत्व, जगात निर्वैरत्व आणि अंतःकरणात निर्विषयत्व, या दोन गोष्टी करायच्या. आणखी एक तिसरी गोष्ट अतिमहत्त्वाची चौथ्या चरणात सांगितली. तुका म्हणे राहे आवडी चिंतनी, चिंतनी आवडी येणे नावे जोडी सत्यत्वेशी. तुका म्हणे राहे चिंतनी आवडी. आणि हे करताना काय करावं लागतं? अविधी विषय सोडून द्यायचे. एकीकडे जनावरासारखं नाही वागायचं आणि एकीकडे आपली बाजू बरोबर असली तरी वैर करून कोणाशी भांडण पसायचं नाही, रागवायचं नाही, कुणावरच क्रोध करायचा नाही. इकडे काम नाही, इकडे क्रोध नाही. क्रोध नसल्याशिवाय निर्वैर नाही आणि काम नसल्याशिवाय निर्विषय नाही. विषयाचा जरी त्याग केला तरी. तर ह्या दोन गोष्टी सोडायच्या. पण या दोन गोष्टी सोडताना आवड आपली भगवंताच्या चिंतनात असली पाहिजे. याच संदर्भात मी निर्वैर का व्हावं? तर जे जे दिसतं ते भगवंत आहे ना, शास्त्राने सांगितलं आहे. मग कसं? आणि इकडे निर्विषय का व्हावं? तर निर्विषय झाल्याशिवाय, पवित्र अंतःकरणाशिवाय हे चिंतन भगवंत सगळीकडे हे होतच नाही. भगवंत सगळीकडे आहे हे चिंतन पक्क होण्याकरता, निर्वैर होण्याकरता आपलं अंतःकरण पवित्र लागतं. ते निर्विषय असावं लागतं. विषयाचं चिंतनच लागत नाही त्याला, तर ते होतं. म्हणजे असे दोन एकमेकावर निर्भर आहेत. आणि हे दोन निर्भर असले तर एकाच्याच नादी लागून दुसरं खलास झालं तरी चालत नाही. म्हणून या दोन्हींचा जोड बसण्याकरता या दोन्हींच्या मध्ये चिंतनाची धारा लागते. ती कोणती? तर भगवंताच्या चिंतनाची आवड लागते. आवडीनं भगवंताचं चिंतन सतत चालतं. म्हणून तुका म्हणे राहे चिंतनी आवडी. चिंतनाच्या ठिकाणी जर आवड राहिली तर येणे नावे जोडी सत्यत्वेसी. तर येणे नावे जोडी सत्यत्वेसी. सत्यत्वे म्हणजे खरोखर आणि जोडी म्हणजे प्राप्ती, लाभ. खरोखर लाभ हा आहे. खरोखर हा लाभ आहे. म्हणजे तीन गोष्टी सांगितल्या की जगात क्रोध सोडून निर्वैर राहायचं आणि भगवंत समजून सेवा करायची आणि अंतःकरणात विषयाचा पूर्ण त्याग करून भगवंताच्या चिंतनाची आवडी ठेवायची. या दोन गोष्टी राहिल्या आणि चार साधनं मत्कर्म करून मत्कर्म ही याप्रमाणे सुरुवातीला सांगितलेली केली. या 7 प्रकारची साधना जर आपल्याला करता येईल, जर आपण निश्चयाने केली तर खरोखर लाभ होतो. लाभ होतो म्हणजे काय? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. भगवंताचाच लाभ होतो. पुन्हा जन्म नाही, मरण नाही, पुन्हा दुःख नाही, काही अशा प्रकारचं नाही. तुकाराम महाराज तळतळून हळूहळू प्रत्येक जीवाला अत्यंत तळमळीनं त्या ठिकाणी सांगतात की असं करा. मी हे केलं, या ठिकाणावर गेलो, स्थिर राहिलो, याप्रमाणे तुमचीही अवस्था होईल. म्हणून निर्वैरत्व, निर्विषयत्व आणि चिंतनाची आवड या तीन साधनांनी आणि भगवंताला श्रेष्ठ समजून त्याला कर्म समर्पण करून त्याच्या भक्तीची धारा कायम ठेवून आणि सर्व भूतमात्रामध्ये त्याची भावना करून या 4 आणि या 3 अशा 7 साधनांची ही लिंक आहे. यातून आपलं पूर्ण कल्याण होईल, यात काहीही शंका नाही. अशा प्रकारचा विचार करून, निश्चय करून, त्याचं अनुसरण करून या स्थितीला प्राप्त होऊन आपली जीवनयात्रा सफल करावी, हा तुकाराम महाराजांचा अतिमौल्यवान संदेश आपल्यापुढे ठेवून झालेली सेवा सद्गुरू माऊलींच्या चरणी समर्पण करून या ठिकाणी थांबूया.
शुद्ध निवडे निवडे अवसानी शुद्धा माऊली ज्ञानेश्वर